अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा आहे. शेतीतील मेहनत, कुटुंबाची जबाबदारी आणि समाजातील भूमिका या तिन्ही स्तरावर महिला कष्टपूर्वक काम करत असतात. 4 दिवसापूर्वीच राज्याचा अर्थसंकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेमध्ये सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानते. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी सुद्धा महिलांच्या उन्नतीसाठी सातत्यानं काम केलं. संकल्प सादर करण्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू होती. सभापती महोदय, शेवटी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं राज्यातील सर्व माता भगिनींसह त्यांच्या पाठीशी ठाम उभ्या राहणाऱ्या प्रत्येकाला मनापासून मी शुभेच्छा देते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देते. माननीय सभापती महोदय, आपल्या ग्रामीण मातीतून आलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी स्त्रीच्या कष्ट, धैर्य आणि जिद्दीच्या अत्यंत साध्या पण प्रभावी शब्दात वर्णन केले आहे. त्या म्हणतात, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटकेत तेव्हा मिळते भाकर. आपल्या सगळ्याला हे माहिती आहे, पण त्यांचा अर्थ खूप खोल आणि सखोल आहे. या ओळीमध्ये स्त्रीच्या सहनशीलतेची, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद दडलेली आहे. आजची स्त्री अशा जिद्दीने संकटांना सामोरी जात स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूयात असं आवाहन करते आणि आज थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सभागृहाने या प्रस्तावावर विचार केला आहे. लक्षवेधी क्रमांक 2 अमोल मिटकरी. 2. सभापती महोदय, गेल्या 3 दिवसापासून ही लक्षवेधी चर्चेला येते आहे. एक दिवस मंत्री महोदय होते, मी नव्हतो. आज मी आहे, मंत्री महोदय पण आहेत. प्रश्नाचं लक्षवेधीचं उत्तर अत्यंत समर्पक दिल्यामुळं या लक्षवेधीवर काही माझा उपप्रश्न नाही. चव्हाण साहेब झालं का? प्रश्नाचं उत्तर समाधानकारक आहे, पण एक सूचना मला याबाबत करायची लक्षवेधीच्या बाबत की यापुढे राज्यभरात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांना अशी गरज भासली व कंपनीला काम द्यायचे असल्यास राज्यस्तरावर SOP ठरवून त्यावर कारभार करणे कंपनीला बंधनकारक करावे, एवढीच माझी सूचना. माननीय सदस्य अमोल मिटकरी साहेबांनी जी सूचना या ठिकाणी मांडलेली आहे त्याचा नक्की सकारात्मक विचार सरकार करेल. लक्षवेधी क्रमांक 3 संजय खोडके. सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, फेब्रुवारी 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये अमरावतीमध्ये नार्कोटिक्स महसूल गुप्तचर संचालनाच्या DRIने एक धाड टाकून अमरावतीमध्ये जवळपास 8 ते 10 कोटी रुपयाचा मॅट्रेसचा साठा जप्त केला. आणि हा ज्यावेळेस त्यांनी रेड टाकली त्यावेळेस अमरावती पोलिसाला फक्त सूचित केलं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एका ट्रकमध्ये GSTच्या ऑफिसमध्ये आणून हा साठा तिथे ठेवलेला होता आणि त्यांनी पोलिसांना घेऊन तिथं तो साठा जप्त केला. आणि यापूर्वीसुद्धा अमरावतीमध्ये जवळपास 20 म्हणजे 1 वर्षामध्ये 20 गुन्हे या मॅट्रेसच्या संदर्भात दाखल झालेले आहे. आणि मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा
या संदर्भात मी लक्षवेधी लावली होती. त्याला मुख्यमंत्र्यांनी एक नवीन धोरण करून या सर्वांवर बंधन आणण्याचं केलेलं होतं. परंतु असं आता निदर्शनात येऊन आलं की राज्यामध्ये जी काही मॅट्रिक्सची किंवा हे जे टोळी जे आहे ह्या अमरावतीवरून ऑपरेट होत असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. आणि आज जवळपास माझी लक्षवेधी आपली 23ला दाखल केली, 26-27ला लक्षवेधी डिपार्टमेंटमध्ये गेली आणि त्यानंतर अमरावतीला पुन्हा 4-5 दिवसाच्या आधी 3 कोटी रुपयाचा तिथे साठा सापडलेला आहे. तो महाराष्ट्र पोलिसांनी केलेला आहे. म्हणजे आपण लक्षात आलं पाहिजे की ज्यावेळेस आपण लक्षवेधी किंवा काही विचारतो त्यावेळेस पुन्हा ह्या धाडी पडतात. या संदर्भात मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की या अमरावतीमध्ये मागच्या वेळी मी म्हटलं होतं की महाराष्ट्राचं हब बनत चाललेलं आहे हे अमरावती. आणि इथं सातत्यानं जर आपण विचार केला तर इथं नव्यानं प्रशासनामध्ये बदल करण्याची गरज आहे. आपण जर पाहिलं तर हे प्रत्येक जेवढ्या रेड मारलेल्या आहे ह्या क्राईम ब्रँचनी मारलेल्या आहे. म्हणजे ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ह्या रेड पडत आहे तिथं क्राईम ब्रँच रेड मारतो. आणि हे क्राईम ब्रँच म्हणजे आपण क्राईम रेटसाठी क्राईम ब्रँच वापरतो, परंतु इथं जर पाहिलं तर या क्राईम ब्रँचचा रेटच इथं वाढलेला आहे. आणि अमरावतीचं पूर्ण प्रशासन, पोलीस प्रशासन ठप्प बसलेलं आहे. पोलीस स्टेशन ठप्प बसलेले आहे, तिथलं DCP ACP सर्व ठप्प बसलेले आहे. आणि हे क्राईम ब्रँच हे जे काही रेड मारतो याच्या मागं साठे लोटे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की जर या पुढच्या काळामध्ये आपण ह्या सर्व बाबीवर लक्ष घातलं नाही तर या अमरावतीमध्ये ही ड्रग्सची मोठी कारवाई या संदर्भात आपण काय निर्णय घेणार आहात त्या संदर्भात माझी मंत्री महोदय शंभूराजे नाही कोण नाही सन्माननीय सदस्यांनी ओके. लक्षवेधीच्या माध्यमातून पण उत्तर द्यायचे अधिकार ते तरी राहू द्या. नाही रॉंग नंबर लागला त्यांच्याकडे नाहीच आहेत. आणि सन्माननीय सदस्यांनी लक्षवेधीच्या मार्फत नक्कीच अमरावती शहरामध्ये जे काही ड्रग्सच्या बाबतीमध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. DRIची कारवाई झाली हे खरं आहे. आणि आपल्याला उत्तरामध्ये देखील आपण नमूद केलं आहे की 2021 पासून ते 26 पर्यंत जवळपास 29 गुन्हे आणि 101 आरोपींना आपण तिथे अटक देखील केलेली आहे. आपण कारवाई आपण करत आहोत. क्राईम ब्रांच मार्फतच या कारवाया होत आहेत असंही नाही. आपल्याला माहिती आहे की आत्ताच 2 दिवसापूर्वीच पोलीस स्टेशन मार्फत म्हणजे नागपुरी गेट ह्या पोलीस स्टेशनच्या मार्फत जवळपास 2 किलोची तिथे आपण MD ड्रग देखील आपण तिथे जप्त केलेला आहे आणि जवळपास 3 कोटी त्याची किंमत आहे. तर मला वाटतं अमरावती शहरामधल्या या काही ड्रग्सच्या असलेल्या कारवाया नक्कीच त्याकडे आमचं फक्त अमरावती नाही तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेली जी प्रमुख शहरं आहेत आपण नेहमी पाहतो की या प्रमुख शहरांची शेवटी फायनान्शियल कॅपिटल असतात. शहरामध्ये तिथे लोकवस्ती जास्त असते आणि इझी टार्गेट तिथे अधिक असतात. त्यामुळे मला वाटतं सगळ्याच शहरांमध्ये आपण विशेष म्हणजे आपल्याला माहिती आहे की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आता आपण महाराष्ट्रभर विभागणी आहे. आपण आता ANTFची देखील आपण स्थापना केलेली आहे आणि ते कार्यरत देखील झालेले आहेत. विशेषतः म्हणजे ह्या ANTFच्या मार्फत म्हणजे आपण हा तयार केलेला फोर्स या फोर्सला मॅनपॉवर देण्याकरता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्फत आपण कारवाई देखील केलेली आहे. आणि आजच किंबहुना या लक्षवेधीच्या संदर्भात ज्यावेळेला बैठक चालू होती त्यावेळेस देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक विशेष म्हणजे या ANTFमध्ये असलेले जे काही कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना इन्सेंटिव्स द्यायचा निर्णय देखील घेतलेला आहे. जेणेकरून ह्यांना एक प्रोत्साहनपर तिथे ज्यावेळेला तिथे एक जर का राशी आपण दिली किंवा त्यांना जर का एक स्टेप आपण हायर जर का आपण आणलं तर या ANTFमध्ये काम करत असताना त्यांना तिथे नक्कीच ते अजून प्रभावशालीरित्या ते काम करू शकतील एकंदरीत. आणि विशेष म्हणजे मी मगाशी त्याचा उल्लेख केला की महानगरपालिकांच्या हद्दीमध्ये आपण या सर्व कारवाई करत असताना आपण नेहमी पाहतो की पुणे विभागाच्या म्हणजे पुणे आयुक्तालयामध्ये असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बँगलोरला तिथे जाऊन कारवाई केलेली आहे किंवा मुंबईत कारवाई केलेली आहे किंवा मुंबई पोलिसांनी महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील कारवाई केली आहे किंवा महाराष्ट्रामधल्या अन्य ठिकाणी कारवाई केलेली आहे. तर मला वाटतं या इंटेलिजन्सच्या आधारे होत असलेल्या ह्या सर्व सहमतीमध्ये ह्या कारवाया आहेत. आणि त्या वेळेला मला वाटतं म्हणजे अमरावतीच्या शहरामध्ये अन्य कोणी येऊन बाहेरच्या येऊन कारवाई केली म्हणून तिथे अमरावती पोलीस सक्षम नाही असं म्हणून योग्य ठरणार नाही.
आणि आपण ज्या महाराष्ट्रामधल्या किंवा देशामधल्या आपण ज्या ज्या कारवाई ज्या आपण पाहतो त्या इंटेलिजन्सच्या आधारे ह्या कारवाई होत असताना त्या विभाग ते त्या कारवाई करत असत. तथापि आपल्याला नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये असलेला आज गृहराज्यमंत्री शहरी म्हणून अमरावती कमिशनर देखील याकडे आमचं देखील बारीक लक्ष आहे आणि पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये मी स्वतः इथून बैठक देखील घेणार आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत, जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं पालन होतं की नाही होत आहे याच्याकरता मी स्वतः तिकडे येऊन बैठक घेऊन त्याची खात्री मी स्वतः करून घेणार आहे. सन्मान्य सदस्य संजय खोडके साहेबांनी अमरावतीमधल्या ड्रग्सच्या प्रकरणांच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे. हा प्रश्न इतका मोठा आहे की केवळ अमरावतीपुरता मर्यादित न राहता देशव्यापी आणि राज्यव्यापी सुद्धा आहे. आपल्या राज्यामध्ये सुद्धा गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्सचे कारखानेसुद्धा त्या ठिकाणी पोलीस विभागानं जप्त केलेले आहेत, छापे त्या ठिकाणी मारलेले आहेत. अनेक प्रकारच्या ड्रग्सच्या घटना वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये सुद्धा आपल्याला मागच्या काळामध्ये पाहायला मिळालेल्या आहे. 2024-25 या कालावधीमध्ये जर पाहिलं तर आपल्या राज्यामध्ये एकूण 15,873 गुन्हे दाखल झालेले आहेत ड्रग्सच्या संदर्भामध्ये. त्याच्यामध्ये अटक केलेले आरोपी आहेत ते 14,200